नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना 3 महिन्याचे पैसे आले. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 पर्यंत हे पैसे आलेले आहेत 3 महिन्याचे. तर एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये किती निधी मंजूर झालेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतनानंतर खर्चासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 करता अनुदानाचे वाटप. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 25 सप्टेंबर 2024 हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय पहा. सन 2024-25 आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 129,79,52,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 51,86,88,000 इतका अर्थसंकल्पीय तरतुदी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 61,69,10,960 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 24,84,61,720 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयाला वितरित करण्यात आलेला आहे. नंतर आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 10,15,560, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवर आस्थापनेसाठी रुपये 4,12,19,400 इतका निधी BIMS प्रणालीवर वितरित केला आहे. सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 या कालावधीकरता 01 वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर कोणते विभाग यामध्ये येणार आहेत ते पुढे पहा. आता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती असे विभाग यामध्ये येणार आहे. या विभागासाठी ही निधी मंजूर झालेली आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये जेवढे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आता 3 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.